शिरूर येथून एक ब्रेकिंग बातमी। शिरूर कोर्टामध्ये गोळीबार झाला असून या गोळीबारामध्ये एक महिला ठार झाली आहे तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे। नवरा बायकोच्या घरगुती भांडणातून व पोटगीच्या दाव्यावरून ही घटना घडली आहे। यातील गोळीबार करणारा आरोपी दीपक ढवळे याने स्वतःची पत्नी मंजुळा यांच्यावरती गोळीबार केला। या दोघा उभयतांमध्ये पोटगीचा दावा चालू होता। आज या दाव्याचा निकाल होता। निकाल महिलेच्या बाजूने लागल्याचा राग मनामध्ये धरून हा गोळीबार दीपक ढवळे याने केला। यामध्ये मंजुळा दीपक ढवळे व त्यांची आई तुळसाबाई रंगनाथ झांबरे यांच्यावरती हा गोळीबार झाला। या फायरिंगमध्ये एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्या। परिसरात फायरिंगचा आवाज प्रचंड झाल्याचे उपस्थितांनी सांगितले। सोबत असणारे लोक व लहान मुलींच्या किंकाळ्या प्रचंड होत्या। ही घटना आज मंगळवार दिनांक 7 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान घडली। यामध्ये एक महिला मयत झाली असून एक महिला गंभीर जखमी आहे। या गंभीर जखमी महिलेवरती सध्या शिरूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिरूर पोलिसांनी सदर फायरिंग करणाऱ्या इसमाला पाठलाग करून ताब्यात घेतलाय। या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे शिरूरचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। आज रोजी शिरूर कोर्टमध्ये तुळसाबाई रंगनाथ झांबरे व त्यांची मुलगी मंजुळा दीपक ढवळे ह्या पोटगीच्या संदर्भात कोर्टामध्ये आलेल्या होत्या आणि त्यांचे पती दीपक पांडुरंग ढवळे व त्यांचा भाऊ संदीप पांडुरंग ढवळे हे सुद्धा त्या ठिकाणी आले होते। या दोन्ही महिला व त्यांच्या 2 मुली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये बसले असताना त्या ठिकाणी वरील आरोपी यांनी जाऊन मंजुळा दीपक ढवळे यांचे पती दीपक ढवळे यांनी स्वतःजवळच्या असलेल्या पिस्तूलमधून त्यांच्या पत्नीवर गोळीबार केला। त्यामध्ये 3 राऊंड त्यांनी त्यांच्या पत्नीला मारलेले आहेत। तसेच त्यांची सासू यांना सुद्धा जखमी केलेलं आहे। त्यामध्ये पोटगीचं त्यांची केस चालू होती आणि ती मागे घ्यावी ह्या उद्देशाने त्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये जाऊन तिथं बसले असताना तिथे त्यांनी गोळीबार केलेला आहे। आरोपी पळून जात असताना त्यांना ताबडतोब PI शिरूर व PI रांजणगाव यांनी नाकाबंदी करून ताबडतोब आरोपी अटक केलेले आहेत। आरोपीला सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। न्यायालय आणि शेजारच्या परिसरामध्ये हा गोळीबार झालेला आहे आणि हा गोळीबार झालेला असताना आहे तिथे पोलीस प्रशासन कुठे कमी पडते का किंवा त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असावा असं काही नाही, काय आवश्यकता नाही आहे। हा घरगुती मॅटर आहे, पोटगीचा मॅटर आहे। परिसरामध्ये पेट्रोलिंग आपली असतीच, परंतु हा घरगुती मॅटर असल्यामुळे असे काही तिथं गुंडगर्दी किंवा काय असा प्रकार हा घडलेला नाही आहे। सर, असं समजतंय की पोटगीचा दावाचा निकाल आज लागला होता आणि त्या महिलेच्या बाजूने निकाल लागला होता, ह्या रागातून त्यांनी केलंय। त्याची माहिती घेत आहोत आम्ही त्याची। आज मंगळवार दिनांक 7 जून 2022 रोजी शिरूर कोर्टामध्ये एक दुःखद घटना घडली की पोटगीचा दावा चालू होता आणि आज निकाल होता। तो पोटगीचा दावा त्या ठिकाणी त्या महिलेच्या बाजूने लागला आणि त्या पोटगीच्या दाव्यामधून त्या महिलेला एका आरोपीने स्वतःच्या नवऱ्याने त्या ठिकाणी दीपक ढवळे आणि त्यांचे बंधू यांनी गोळीबार केला आहे। त्याच्यामध्ये एक महिला जागीच ठार झाली, दुसरी दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यामध्ये इलाज घेत आहे। मी रवींद्र खुडे, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर।